केलं? Yes, good evening student. Today we are going to start next gland, that is thyroid gland. ओके, सो एंडोक्राइन सिस्टीम स्टडी करतोय आणि एंडोक्राइन सिस्टीममध्ये आपण सगळ्यात फर्स्ट पिट्युटरी ग्लँड स्टडी केली. पिट्युटरी ग्लँडमध्ये मेन 3 पार्टचे हार्मोन आपण पाहिले, ॲडेनोहायपोफायसिस, न्यूरोहायपोफायसिस आणि पार्स इंटरमेडिया. ॲडेनोहायपोफायसिसमध्ये आपण 7 हार्मोन बघितले. रिपीट केलं तर तुमच्या लक्षात राहील, यासाठी रिपीट करते. फर्स्ट इज ग्रोथ हार्मोन, सेकंड इज थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, नेक्स्ट इज ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन, त्यानंतरचा नेक्स्ट होता प्रोलॅक्टिन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन अँड इंटरस्टिशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो हे 7 हार्मोन जे आहेत ते ॲडेनोहायपोफायसिस रिलीज करतो. न्यूरोहायपोफायसिस 2 हार्मोन सिक्रेट करतो. त्यातला फर्स्ट आहे ऑक्सिटोसिन आणि दुसरा आहे अँटी डायुरेटिक हार्मोन. आणि पार्स इंटरमेडिया हा जो पार्ट आहे हा MSH सिक्रेट करतो, मेलॅनोसाइट सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, तर हे आपण बघितले. त्यानंतर सेकंड ग्लँड आपण पाहिली पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड जे आहे तर त्यामध्ये आपण हार्मोन स्टडी केलेला आहे मेलॅटोनिन. आणि मेलॅटोनिन हा जो हार्मोन आहे तो 24 आवर्सचा जो रिदम आहे, बायोलॉजिकल रिदम किंवा बायोलॉजिकल सायकल मेंटेन करतो, ज्याच्यामध्ये स्लीप वेक सायकलसुद्धा म्हटलं जातं, की लाईटच्या इंटेन्सिटीनुसार झोप आणि जाग येणं ह्या गोष्टी कंट्रोल करण्याचं काम मेलॅटोनिन हा हार्मोन करणार आहे. त्यानंतरची नेक्स्ट ग्लँड जी इम्पॉर्टंट आहे ती आहे थायरॉइड ग्लँड. सो आज आपण थायरॉइड ग्लँड स्टडी करणार आहोत. सगळ्यात फर्स्ट थायरॉइड ग्लँड जी आहे ही लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. इट इज लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. सो हे लक्षात ठेवा, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. आणि स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड कोणती? येस, पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड जी आहे ती स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. दोन्ही लक्षात ठेवा, स्मॉलेस्ट आहे पिट्युटरी आणि लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे थायरॉइड ग्लँड. आणि एक्झोक्राइन एंडोक्राइन सगळ्या ग्लँड्स मिळून सगळ्यांमध्ये लार्जेस्ट कोणती आहे तर लिव्हर. लिव्हर ही आपल्या बॉडीमधली लार्जेस्ट ग्लँड आहे. सो सगळ्यात फर्स्ट लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड थायरॉइड ग्लँड इज ए लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. सेकंड इट इज बायलोब्ड ग्लँड. बायलोब ग्लँड हे वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे. ही ग्लँड जी आहे ती बायलोब्ड आहे. बायलोब्ड म्हणजे हिचे 2 लोब असतात. फॉर एक्झाम्पल हा इकडचा एक लोब असेल आणि हा दुसरा. जसं बटरफ्लाय दिसतं तर बटरफ्लायच्या शेपची ही ग्लँड असते. सो या पद्धतीने हा आणि हा असे 2 लोब जे आहेत ते प्रेझेंट असतात. सो इट इज बायलोब. नेक्स्ट बघा लोकेशन काय आहे या ग्लँडचं. इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ ट्रकी below the larynx. ओके, आपण रेस्पायरेटरी सिस्टीम स्टडी केलेली आहे. रेस्पायरेटरी सिस्टीममध्ये आपल्या थ्रोटमध्ये साऊंड प्रोड्यूस करणारा जो ऑर्गन आहे त्याला आपण लॅरिंग्स किंवा साऊंड बॉक्स म्हणतो. आणि त्यानंतरची नेक्स्ट ही जी विंड पाईप सुरू होती, ही जी ट्यूब सुरू होती तर त्या ट्यूबला आपण ट्रकी असं म्हणतो. तर या ट्रकीच्या समोर इन फ्रंट ऑफ ट्रकी म्हणजे पाठीमागच्या बाजूला ही ट्रकी विंड पाईप आहे आणि त्याच्या समोर ही थायरॉइड ग्लँड लोकेट आहे. तर वरती लॅरिंग्स असणार आहे, लॅरिंग्सच्या खाली आणि ट्रकीच्या समोर थ्रोट रिजनमध्ये ही थायरॉइड ग्लँड लोकेट झालेली आहे. सो लोकेशन नीट लक्षात ठेवा. इट इज प्रेझेंट इन फ्रंट ऑफ ट्रकी बिलो दी लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या खाली आणि ट्रकी या विंड पाईपच्या समोर ही ग्लँड जी आहे ती प्रेझेंट असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल और हायली व्हॅस्क्युलर म्हटलं तरी चालेल. व्हॅस्क्युलर कारण याला ब्लड व्हेसलचा सप्लाय जो आहे तो भरपूर असतो, त्याच्यामध्ये जास्त ब्लड व्हेसल्स प्रेझेंट असतात. सो इट इज कॉल्ड ॲज हायली व्हॅस्क्युलर. त्यानंतर हे 2 लोब बघा, समजा हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे, तर हे दोन्ही लोब कनेक्ट करणारा हा जो मधला बँड आहे तर या मधल्या बँडला इस्थमस असं म्हटलं जातं. इट इज इस्थमस. सो 2 lobes of the thyroid gland are connected by non-secretory band and that band is called as isthmus. हा बँड कोणताही हार्मोन सिक्रेट करणार नाही. त्याचं काम काय आहे? थायरॉइड ग्लँडचे हे 2 लोब एकमेकांना कनेक्ट करणं. सो बघा इस्थमस हा वर्ड लक्षात ठेवायचा आहे. सो या इस्थमसचं फंक्शन पाहिजे तर बघा, इस्थमस नॉन सिक्रेटरी बँड Isthmus is non-secretory band and it connect 2
2 lobes of thyroid gland. थायरॉइड ग्लँडचे जे 2 लोब्स आहेत, तर हे लोब एकमेकांना कनेक्ट करणं हे इस्मस या नॉन सिक्रेटरी बँडचा फंक्शन आहे. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या इस्मसवरती क्वेश्चन असू शकतो. आता नेक्स्ट तुम्हाला जी थायरॉइड ग्लँड ड्रॉ करून दाखवली होती, तर या थायरॉइड ग्लँडमध्ये काय आहे, जर आपण आतमध्ये चेक केलं, तिचा जर सेक्शन घेतला आणि पाहिलं, तर थायरॉइड ग्लँडमध्ये काय असतात. सो सगळ्यात फर्स्ट थायरॉइड ग्लँड इज कंपोज्ड ऑफ राउंडेड फॉलिकल. कंपोज्ड ऑफ राउंडेड फॉलिकल. यातला इम्पॉर्टंट वर्ड आहे फॉलिकल. थायरॉइड ग्लँडमध्ये काय असतात, फॉलिकल. आणि हे वेगवेगळे फॉलिकल एकमेकांना कनेक्ट कसे होतात. दिस फॉलिकल आर कनेक्टेड बाय कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड स्ट्रोमा. ठीक आहे. आता याची डायग्राम बघा. सपोज जर थायरॉइड ग्लँड आहे, तर या थायरॉइड ग्लँडमध्ये हे जे राउंडेड फॉलिकल दिसत आहेत, ठीक आहे, तर या टाईपचे फॉलिकल पूर्ण ग्लँडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे वेगवेगळे फॉलिकल एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी ही जी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये काय प्रेझेंट आहे, तर ही जी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे. आणि त्या कनेक्टिव्ह टिश्यूला म्हटलं जातं स्ट्रोमा. सो हे जे आहे 2 फॉलिकलच्या मधलं जे काही आहे ते स्ट्रोमा आहे, आणि हा जो आहे तो फॉलिकल आहे. सो लक्षात आलं का. थायरॉइड ग्लँडचे जे लोब आहेत ते बनलेत कशापासून, त्या लोबमध्ये काय आहे, लोब्स आर कंपोज्ड ऑफ राउंडेड फॉलिकल. असे राउंडेड फॉलिकल आहेत. आणि हे फॉलिकल एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी हा मध्ये काय प्रेझेंट आहे, कनेक्टिव्ह टिश्यू. आणि या कनेक्टिव्ह टिश्यूला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. ओके. आता या फॉलिकलमधल्या किंवा या थायरॉइड ग्लँडमधल्या सेल कोणत्या आहेत, तर बघा, हे जे मी आता फॉलिकल दाखवले होते तुम्हाला, समजा हा फॉलिकल आहे, तर या फॉलिकलच्या लायनिंगच्या ज्या सेल असतात, क्युबॉइडल सेल असतात, आणि या सेलना फॉलिक्युलार सेल असं म्हटलं जातं. दे आर फॉलिक्युलार सेल. आणि फॉलिकलच्या मध्ये जिथं स्पेस आहे त्या ठिकाणी सुद्धा सेल्स प्रेझेंट असतात, सेलचे ग्रुप असतात. आणि हे जे सेलचे ग्रुप आहेत, या सेलना म्हटलं जातं पॅरा फॉलिक्युलार सेल, किंवा यांनाच म्हटलं जातं सी सेल, किंवा यांनाच म्हटलं जातं क्लिअर सेल. ठीक आहे. सो 2 टाईपच्या सेल तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल थायरॉइड ग्लँडमध्ये राउंडेड फॉलिकल आहेत, आणि या फॉलिकलच्या लायनिंगला ज्या सेल प्रेझेंट असतात, या लायनिंगच्या सेल, या सेलला म्हटलं जातं फॉलिक्युलार सेल. आणि फॉलिकलच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सेलचे जे ग्रुप आहेत, त्या ग्रुपना आपण म्हणजे त्या ग्रुपमधल्या सेलना आपण पॅराफॉलिक्युलार सेल किंवा सी सेल किंवा त्यांना क्लिअर सेल असंही म्हटलं जातं. सो दोन्हीचेही लोकेशन सांगितलेले आहेत. स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा. राउंडेड फॉलिकल आहेत, आणि हे फॉलिकल जे आहेत कंपोज्ड ऑफ क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल. सो नेक्स्ट, follicle are composed of cuboidal, क्यूब शेपचे असतात, cuboidal follicular cell present on basement membrane. आणि सेकंड जे आहेत पॅराफॉलिक्युलर सेल, or they are also called as C cell, or they are also called as clear cell. Present in stroma. ठीक आहे. मगाशीच तुम्हाला सांगितलं की स्ट्रोमा म्हणजे काय. फॉलिकलच्या मध्ये जी स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याला काय म्हणतो आपण, स्ट्रोमा. आणि या स्ट्रोमामध्ये सेलचे ग्रुप प्रेझेंट आहेत, तर त्या सेलच्या ग्रुपना पॅराफॉलिक्युलर सेल, सी सेल किंवा क्लिअर सेल असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो इथपर्यंत थायरॉइड ग्लँड समजली का. बघा, बोर्डवरचे पॉईंट सगळ्यांनी नोट करायचे आहेत. मी पुन्हा एकदा सांगते, थायरॉइड ग्लँड इज ए लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड. सगळ्यात फर्स्ट ही लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. सेकंड बायलोब्ड आहे, हिच्यामध्ये 2 लोब्स असतात.
नेक्स्ट लोकेशन सांगितलं, इन फ्रंट ऑफ ट्रकी बिलो दी लॅरिंग्स, लॅरिंगच्या खाली आणि ट्रकीच्या समोर लोकेट झालेली आहे. व्हॅस्क्युलर आहे, त्याचा अर्थ हिला ब्लड व्हेसलचा रिच सप्लाय असतो. नेक्स्ट 2 लोब जे आहेत, हे 2 लोब एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी त्यांच्यामध्ये नॉन सिक्रेटरी बँड प्रेझेंट असतो आणि तो जो नॉन सिक्रेटरी बँड आहे त्याला इस्थमस असं म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट थायरॉइड ग्लँडच्या आतमध्ये राऊंडेड फॉलिकल आहेत आणि हे फॉलिकल एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी फॉलिकलच्या मध्ये जो टिश्यू आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, त्याला स्ट्रोमा असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जे फॉलिकल आपण बघितले, तर ह्या फॉलिकलच्या लायनिंगला ज्या सेल असतात ह्या क्यूब शेपच्या असतात. सो क्युबॉइडल सेल आहेत आणि त्यांना क्युबॉइडल फॉलिक्युलर सेल असं म्हटलं जातं. बेसमेंट मेम्ब्रेन म्हणजे बघा, जर हे फॉलिकल असेल तर इमॅजिन करा हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि या बेसमेंट मेम्ब्रेनवरती त्या क्युबॉइडल सेल लोकेट झालेल्या आहेत. इपिथेलियल टिश्यू आहे, इपिथेलियममध्ये बेसमेंट मेम्ब्रेन असतं हे तुम्हाला माहिती आहे. ओके, सो या पद्धतीनं या प्रेझेंट असतात. पॅराफॉलिक्युलर सेल मी तुम्हाला आत्ता सांगितलं की स्ट्रोमामध्ये फॉलिकलच्या मध्ये जिथं स्पेस आहे त्या स्पेसमध्ये सी सेल किंवा क्लिअर सेल ज्या आहेत त्या प्रेझेंट असतात. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, थायरॉइड ग्लँड जी आहे ती कोणते हार्मोन सिक्रेट करते, कसे सिक्रेट करते, हा पॉईंट आपण पाहणार आहोत. सो नीट लक्ष देऊ नाही का? ओके. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, थायरॉइड ग्लँड कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करते, तर त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट पहिल्या हार्मोनपासून सांगायचं झालं तर बघा, सपोज जर हे हायपोथॅलॅमस असेल, त्यानंतर नेक्स्ट सपोज ही पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे, त्यानंतर नेक्स्ट थ्रोटमध्ये तुम्हाला आत्ताच मी सांगितली ती थायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहे. मग आता रेग्युलेशन कसं असतं बघा, सगळ्यात फर्स्ट हायपोथॅलॅमस एक हार्मोन सिक्रेट करतो. ओके, हायपोथॅलॅमस जो हार्मोन रिलीज करतो त्याला म्हटलं जातं थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. कोणता हार्मोन रिलीज केला? थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. ओके, जेव्हा हायपोथॅलॅमस थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट करतो तेव्हा हा हार्मोन कोणाला स्टिम्युलेट करतोय? पिट्युटरी ग्लँडला. पिट्युटरी ग्लँडच्या ॲडेनोहायपोफायसिसला स्टिम्युलेट करतो आणि ॲडेनोहायपोफायसिस काय रिलीज करतो? TSH. TSH म्हणजेच थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट केला जातो. हा जो TSH आहे तो पिट्युटरी ग्लँडने रिलीज केला, तो आता बाइंड होणार आपल्या थायरॉइड ग्लँडला आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये थायरॉइड ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करणार? थायरॉक्झिन. सो कसा रोल आहे बघा, सगळ्यात फर्स्ट हायपोथॅलॅमस रिलीज केला थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन. हायपोथॅलॅमसनी थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट केला की पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करते? थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. पिट्युटरी ग्लँडनी थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज केला की तो थायरॉइड ग्लँडवरती ॲक्ट करतो, याला स्टिम्युलेट करतो आणि मग पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोन रिलीज करते? थायरॉक्झिन. सो इथं हे बघा, थायरॉइड ग्लँड इज स्टिम्युलेटेड बाय, स्टिम्युलेट करणं, उत्तेजित करणं, तिला तिचा हार्मोन सिक्रेट करायला भाग कोण पाडते बघा? थायरॉइड ग्लँड इज स्टिम्युलेटेड बाय थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन TSH. हा जो हार्मोन आहे हा हार्मोन थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करणार आहे आणि या हार्मोनने स्टिम्युलेट केलं की थायरॉइड ग्लँड तिचे हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करते. ओके, आता थायरॉइड ग्लँडचे इथं मेन 2 हार्मोन आपण स्टडी करणार आहोत. कुठले 2 हार्मोन बघा? So see, there are 2 hormones of thyroid gland. त्यातला जो फर्स्ट हार्मोन आहे तर त्या हार्मोनला T3 असंही म्हटलं जातं किंवा त्यालाच ट्राय आयोडोथायरोनिन असंही म्हणतात. आणि दुसरा जो आहे, ओके बघा, पहिला आहे T3 किंवा यालाच म्हटलं जातं ट्राय आयोडोथायरोनिन आणि दुसरा जो आहे
तो आहे T4. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेट्रा आयोडो थायरोनिन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायरॉक्झिन. सो हे दोन्ही हार्मोन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचे सगळे नेम. पहिला हार्मोन आहे T3. थ्री ट्राय. 3 म्हणून इथं ट्राय म्हटलेलं आहे. ट्राय आयोडो. आयोडो फॉर आयोडीन. 3 आयोडीनचे मॉलिक्यूल अटॅच असतात म्हणून हे नेम होतं ट्राय आयोडो थायरोनिन. टायरोसिन या अमिनो ॲसिडला ते अटॅच झालेले असतात. दुसरा हार्मोन आहे T4. T4 मध्ये दिलेला आहे टेट्रा आयोडो थायरोनिन. टेट्रा म्हणजे 4 आयोडीन मॉलिक्यूल टायरोसिन या अमिनो ॲसिडला अटॅच होतात आणि टेट्रा आयोडो थायरोनिन तयार होतो. याच हार्मोनला थायरॉक्झिन असंही म्हटलं जातं. सो हे 2 हार्मोन जे आहेत ते पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते. आता सगळ्यात महत्त्वाचं हे हार्मोन तयार कसे होतात बघा. सो थायरॉक्झिन इज प्रोड्यूस्ड कसा तयार होतो थायरॉक्झिन? बाय अटॅचिंग आयोडीन टू टायरोसिन. सो बघा टायरोसिन काय आहे? अमिनो ॲसिड आहे आणि या अमिनो ॲसिडला काय अटॅच केला जातो? आयोडीन अटॅच केला जातो. सो टायरोसिन या अमिनो ॲसिडला आयोडीन जर अटॅच झाला तर तो हार्मोन जो आहे तो तयार होणार आहे. ओके. सो थायरॉइड ग्लँड थायरॉक्झिन हा हार्मोन कसा तयार करते ते आपण बघतोय. सो सगळ्यात फर्स्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे थायरॉइड ग्लँड जे आहे ते 2 हार्मोन सिक्रेट करते. त्यातला पहिला आहे T3 आणि दुसरा आहे T4. यापैकी T4 याच हार्मोनला आपण थायरॉक्झिन असं म्हणतो, थायरॉइड ग्लँडचा हार्मोन. ओके. पण थायरॉक्झिन सोबतच अजून काय काय रिलीज होत आहे तर T3 पण तयार होत आहे आणि अजून एक हार्मोन असतो तो आपण पुढे पाहणार आहोत. अजून एक नेम लक्षात ठेवा T3 म्हणजे ट्राय. ओके. काय कोणाचे 3 मॉलिक्यूल अटॅच असतात? आयोडीनचे. ट्राय आयोडो आणि कोणाला अटॅच असतात? टायरोसिन या अमिनो ॲसिडला अटॅच असतात म्हणून त्याला थायरोनिन असं म्हटलेलं आहे. सो आता आपण ते थायरॉक्झिन हार्मोन तयार कसा होतो हे पाहतोय. सो इन थायरॉक्झिन देअर इज आयोडीन टू टायरोसिन. सो बघा थायरॉक्झिन हार्मोन कसा तयार केला जातो तर आयोडीनचे मॉलिक्यूल टायरोसिन या अमिनो ॲसिडला अटॅच केले जातात. बघा जेव्हा 1 मॉलिक्यूल ऑफ आयोडीन व्हेन 1 मॉलिक्यूल ऑफ आयोडीन अटॅच टू टायरोसिन या अमिनो ॲसिडला जेव्हा आयोडीनचा 1 मॉलिक्यूल अटॅच होतो तेव्हा जो आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो आहे मोनो आयोडो थायरोनिन. ओके. मोनो आयोडो थायरोनिन. ॲक्च्युली तिथं स्पेलिंग चुकलेलं आहे. सो मोनो आयोडो थायरोनिन तयार होतो. सपोज 2 मॉलिक्यूल अटॅच झाले, 2 मॉलिक्यूल्स ऑफ आयोडीन जर अटॅच झाले टू टायरोसिन या अमिनो ॲसिडला जर 2 आयोडीन मॉलिक्यूल अटॅच झाले तर तयार होतो डाय आयोडो थायरोनिन. डाय आयोडो थायरोनिन. Next, this monoiodothyronine and diiodothyronine attached end to end and stored as colloid inside the follicle. मगाशी असे फॉलिकल सांगितले आणि त्याच्या बाजूला फॉलिक्युलर सेल सांगितल्या. तर या फॉलिकलच्या आतमध्ये हे तयार झालेलं T1 आणि T2 जेव्हा एक मॉलिक्यूल अटॅच होतो टायरोसिन या अमिनो ॲसिडला तेव्हा तयार होतो मोनोआयोडोथायरोनिन, यालाच T1 म्हणतात. आणि जेव्हा 2 मॉलिक्यूल टायरोसिनला अटॅच होतात कोणाचे आयोडीनचे तेव्हा जो तयार होतो त्याला डायआयोडोथायरोनिन म्हणजेच T2
असं म्हटलं जातं. त्यानंतर हे T1 आणि T2 एकमेकांना एंड टू एंड अटॅच केले जातात आणि या फॉलिकलची जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये स्टोअर केले जातात इन द फॉर्म ऑफ कोलॉइड. कोलॉइडच्या फॉर्ममध्ये त्यांना स्टोअर केलं जातं. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का बघा. आता T1 आणि T2 हे जे तयार झालेले आहेत तर हे नंतर मेटाबोलाइज केले जातात. नाव दिस T1 and T2 आर मेटाबोलाइज्ड टू प्रोड्यूस T3 and T4. हे T1 आणि T2 जे तयार करून ठेवलेले आहेत या फॉलिकलमध्ये कोलॉइडच्या फॉर्ममध्ये तिथं स्टोअर केलेले आहेत तर तेच पुढे मेटाबोलाइज केले जातात आणि त्याच्यापासूनच T3 आणि T4 जो आहे तो तयार होतो. तर यापैकी T3 हा जो हार्मोन आहे T3 हा हार्मोन स्मॉल अमाऊंटमध्ये रिलीज होतो आणि हा मोर ॲक्टिव्ह असतो. इट इज मोर ॲक्टिव्ह दॅन T4. T4 पेक्षा हा जास्त ॲक्टिव्ह असतो आणि रिलीज करताना याला स्मॉल अमाऊंटमध्ये रिलीज केलं जातं. ओके. आणि दुसरा जो हार्मोन आहे T4 हा थोडासा लार्ज अमाऊंटमध्ये सिक्रेट होतो. त्यानंतर थायरॉइड ग्लँड ही एकमेव ग्लँड आहे. दिस इज ओनली ग्लँड which store hormone before secretion. ही एकमेव ग्लँड आहे जी ग्लँड हार्मोन स्टोअर करते सिक्रेशनच्या आधी. सो यावेळी हे थायरॉइड ग्लँडचे हार्मोन जे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. नेक्स्ट आपण यांचे फंक्शन्स पाहणार आहोत. पण तुम्हाला थायरॉइड ग्लँडच्या हार्मोन सिक्रेशनबद्दल काय काय सांगितलं एकदा शॉर्टमध्ये रिपीट करा. थायरॉइड ग्लँड तिचा हार्मोन कधी सिक्रेट करेल? जेव्हा पिट्युटरी ग्लँड TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करेल तेव्हा थायरॉइड ग्लँड थायरॉक्सिन हा हार्मोन सिक्रेट करेल. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, हा जो हार्मोन आहे तो तयार कसा केला जातो तर ॲक्च्युली थायरॉइड ग्लँड दोन हार्मोन तयार करते T3 आणि T4. T3लाच ट्राय आयोडोथायरोनिन म्हणतात आणि T4ला टेट्रा आयोडोथायरोनिन. टेट्रा आयोडोथायरोनिनलाच थायरॉक्सिन असं म्हटलं जातं. हे हार्मोन तयार कसे होतात तर टायरोसिन या अमिनो ॲसिडला आयोडीनचे मॉलिक्यूल अटॅच केले जातात एन्झायमॅटिक रिॲक्शनमध्ये आणि थायरॉक्सिन हे हार्मोन तयार होतात. मग बघा, जेव्हा टायरोसिनला आयोडीनचा एकच मॉलिक्यूल अटॅच होतो तेव्हा तयार होतो T1. जेव्हा टायरोसिनला दोन मॉलिक्यूल अटॅच होतात आयोडीनचे तेव्हा तयार होतो T2. हे T1 आणि T2 जे आहेत ते एंड टू एंड अटॅच केले जातात आणि फॉलिकलच्या आत जी कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीमध्ये स्टोअर केलं जातं कोलॉइडच्या फॉर्ममध्ये. त्यानंतर हे T1 आणि T2 फर्दर मेटाबोलाइज केले जातात आणि त्यांच्यापासूनच T3 आणि T4 हे दोन्ही हार्मोन जे आहेत ते तयार होतात. तर या दोन हार्मोनपैकी T3 जो आहे तो स्मॉल अमाऊंटमध्ये सिक्रेट केला जातो आणि स्मॉल अमाऊंटमध्ये सिक्रेट का तर तो जास्त ॲक्टिव्ह आहे. ओके. आणि त्यानंतर ही एकमेव ग्लँड आहे जी तिचे हार्मोन सिक्रेट करण्याआधी स्टोअर करते. सो दिस इज अबाउट दी सिक्रेशन ऑर हार्मोन्स ऑफ द थायरॉइड ग्लँड. हे आपण थायरॉइड ग्लँडचे हार्मोन बघितले. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे जे हार्मोन सिक्रेट होत आहेत थायरॉक्सिन असेल T3 असेल आणि अजून एक हार्मोन आहे तर यांचा रोल काय आहे तो आपण नेक्स्ट पाहणार आहोत. सो नेक्स्ट फंक्शन ऑफ दीज हार्मोन. ओके. फर्स्ट थिंग, हे जे हार्मोन आहेत दीज रेग्युलेट बेसल मेटाबॉलिक रेट ऑफ द बॉडी. रेग्युलेट BMR म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट. सो आपल्या बॉडीचा जो बेसल मेटाबॉलिक रेट आहे तो रेग्युलेट करण्याचं काम हे थायरॉक्सिन हे हार्मोन करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट ऑल्सो स्टिम्युलेट प्रोटीन सिंथेसिस. स्टिम्युलेट
प्रोटीन सिंथेसिस. मग आता प्रोटीन सिंथेसिस होतं म्हणजे एन्झाईम तयार होतात आणि एन्झाईम जर तयार झाले तर वेगवेगळ्या मेटाबॉलिक रिॲक्शन ज्या आहेत त्या बॉडीमध्ये फास्ट होतात. सो फर्स्ट BMR रेग्युलेट करणार आहे. सेकंड प्रोटीन सिंथेसिस जे आहे ते स्टिम्युलेट करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू. बॉडीच्या टिश्यूंची ग्रोथ प्रमोट करणार आहे कारण जेवढं प्रोटीन जास्त तेवढे टिश्यू जास्त ग्रो होतात. सो नेक्स्ट प्रमोट ग्रोथ ऑफ बॉडी टिश्यू. आपल्या बॉडीचे जे टिश्यू आहेत त्यांची ग्रोथ प्रमोट करणं हे सुद्धा या थायरॉक्सिन हार्मोनचं फंक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा इट ऑल्सो हेल्प इन थर्मोरेग्युलेशन बाय हीट प्रोडक्शन. हेल्प इन थर्मोरेग्युलेशन. हेल्प इन थर्मो रेग्युलेशन बाय हीट प्रोडक्शन. पर्टिक्युलरली बघा मेटाबॉलिझम वाढवणार म्हणजे रिॲक्शन होणार बॉडीमध्ये, तेवढेच ATP तयार होणार. जेवढे ATP तयार होणार तेवढी जास्त हीट तयार होणार आणि हीट तयार करून आपल्या बॉडीचं थर्मो रेग्युलेशन. थर्मा म्हणजे हीट, रेग्युलेट करणं म्हणजे टेम्परेचर आपल्या बॉडीचं रेग्युलेट करायला मदत करते, पर्टिक्युलरली हीट प्रोड्यूस करून. इन शॉर्ट जर टेम्परेचर कमी झालेलं असेल तर ते थोडंसं वाढवण्याचं काम ही ग्लँड करणार आहे. सो इट हेल्प इन थर्मोरेग्युलेशन बाय प्रोडक्शन ऑफ हीट. त्यानंतर नेक्स्ट बघा इट इन्क्रीजेस ॲक्शन. येस, इट इन्क्रीजेस ॲक्शन ऑफ ॲड्रेनालाइन अँड नॉरॲड्रेनालाइन. ही ग्लँड जी आहे ती ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइन या हार्मोनची ॲक्शन जी आहे ती इन्क्रीज करते किंवा वाढवते. त्यानंतर नेक्स्ट बघा ही RBC प्रोडक्शन स्टिम्युलेट करते. स्टिम्युलेट RBC प्रोडक्शन. रेड ब्लड सेलचं जे प्रोडक्शन आहे ते वाढतं या हार्मोनमुळे. त्यानंतरचं नेक्स्ट बघा इट ऑल्सो मेंटेन वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. मेंटेन वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट यांचा बॅलन्स मेंटेन करणं हे सुद्धा काम या हार्मोनचं आहे. पुन्हा एकदा रिपीट करा. फर्स्ट बेसिक मेटाबॉलिक रेट, आपल्या बॉडीमध्ये होणारा मेटाबॉलिझम रिॲक्शनचा रेट जो आहे तो रेग्युलेट करणारे. प्रोटीन सिंथेसिस स्टिम्युलेट करेल. जेवढं प्रोटीन सिंथेसिस जास्त तेवढी टिश्यूची ग्रोथसुद्धा जास्त होणार आहे. मेटाबॉलिझम रेग्युलेट करतं त्यामुळे हीट तयार करता येते या हार्मोनच्या मदतीनं आणि बॉडीचं टेम्परेचर रेग्युलेट करता येतं. ॲड्रेनालाइन आणि नॉरॲड्रेनालाइन पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टीममध्ये तयार होणारे दोन हार्मोन, तर ह्या दोघांचं फंक्शन जे आहे तेही इन्क्रीज करणार आहे. नेक्स्ट RBC प्रोडक्शन स्टिम्युलेट होईल, वाढेल. वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचा बॅलन्स जो आहे तो बॉडीमध्ये मेंटेन केला जातो. सो दिस इज अबाउट दी फंक्शन ऑफ थायरॉक्सिन. सो तुम्ही आत्तापर्यंत जे शिकला ते कशाबद्दल शिकला तर थायरॉइड ग्लँडच्या आतमध्ये फॉलिकल्स आहेत आणि फॉलिकलच्या लायनिंगला या फॉलिक्युलर सेल आहेत आणि या सेलनी आतमध्ये T1 T2 तयार केले आणि एंड टू एंड अटॅच करून ठेवले. ह्या T1 T2 पासूनचं मेटाबॉलिझम होऊन T3 आणि T4 हार्मोन तयार झाले. इथपर्यंत ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं फॉलिकलच्या मध्ये जिथं स्पेस आहे त्या स्पेसमध्ये काही सेलचे ग्रुप आहेत, त्या सेल्सना काय म्हणायचं? पॅराफॉलिक्युलर सेल और दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सी सेल और क्लिअर सेल. तर या ज्या पॅराफॉलिक्युलर सेल आहेत यांचा सुद्धा रोल आहे. सो पॅराफॉलिक्युलर सेल सिक्रेट. ओके, पॅराफॉलिक्युलर सेल ज्या आहेत त्या सुद्धा एक हार्मोन सिक्रेट करतात आणि त्या हार्मोनचं नेम आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिन. आता कॅल्सिटोनिन नावातच आहे, कॅल्सी फॉर कॅल्शियम. आपल्या ब्लडमधली कॅल्शियमची लेवल रेग्युलेट करतो. पण आता हा ब्लडची कॅल्शियमची लेवल वाढवतो की कमी करतो ते पुढच्या ग्लँडमध्ये तुम्हाला समजणार आहे. आपण जे आज शिकलो थायरॉइड ग्लँड, तर ह्या थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला अशा 4 ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि या 4 ग्लँडला म्हटलं जातं पॅराथायरॉइड ग्लँड. या पॅराथायरॉइड ग्लँड पॅराथ हार्मोन PTH हा हार्मोन सिक्रेट करतात. तर तो हार्मोन आणि हा कॅल्सिटोनिन दोन हार्मोन मिळून विरोधी काम करतात. एक कॅल्शियम लेवल वाढवतो तर दुसरा कॅल्शियम लेवल कमी करतोय. सो याचं फंक्शन आपण त्या पॅराथ हार्मोन सोबत तिथं स्टडी करणार आहोत. सो इथं सध्या
थायरॉइड ग्लँडचं स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्ही पॉईंट कंप्लीट झालेले आहेत. सगळ्यांना समजलं का बघा? थायरॉइड ग्लँडचा शेप, तिचं लोकेशन तुम्हाला सांगितलं, लार्जेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलं की फॉलिकल्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, फॉलिक्युलर सेल आहेत, पॅराफॉलिक्युलर सेल आहेत, इस्मस आहे, स्ट्रोमा आहे, ह्याच्या आतमध्ये जे असतं त्याला कोलॉइड म्हणतात, तर ते कोलॉइड आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टडी केल्या आणि 3 हार्मोन आपण बघितले. 3 हार्मोनचे नेम सांगता येतील. पहिला हार्मोन कुठला? T3, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायआयोडोथायरोनिन. दुसरा हार्मोन T4, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेट्राआयोडोथायरोनिन ऑर थायरॉक्झिन. आणि अजून एक हार्मोन तुम्हाला सांगितलं आता, कॅल्सिटोनिन. तर हे 3 हार्मोन ही थायरॉइड ग्लँड रिलीज करते. इथपर्यंत कळलं? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड डिसीज जसं की ग्रेव्स डिसीज, त्यानंतर क्रेटिनिझम आणि मिक्झिडिमा, सिम्पल गॉयटर हे डिसीजेस आपण थायरॉइड ग्लँडशी रिलेटेड आहेत, त्या हार्मोनच्या हायपो आणि हायपर सिक्रेशनशी रिलेटेड, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. थँक्यू.